मुंबईमध्ये अर्धांगवायूने ग्रस्त असलेल्या रुग्णाला सुलतानपूर येथे घेऊन जाताना रुग्णवाहिका विहिरीत कोसळली। गाडीवर नियंत्रण सुटल्याने घडलाय अपघात। राजूर जाफराबाद महामार्गावर भरधाव कार विहिरीत कोसळली। हसनाबाद पोलीस व टेंभुर्णी पोलीस घटनास्थळी दाखल। आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केला पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप। कापूस उत्पादक शेतकऱ्यांशी केला विश्वासघात असं वक्तव्य। नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असल्याने नाले, नद्या, ओढे ओव्हरफ्लो। नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे असं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचं आवाहन। महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये श्री गणेश आरोग्याचा विशेष उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी। प्रीतीचं झुळझुळ पाणी फेम बाळ कर्वे यांचं निधन। हुंड्याभाऊ पात्रामुळे मिळाली लोकप्रियता। बेंगळुरूमधील हुंड्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणीचा छळ। तिच्या रंगावरून मारल्या जाणाऱ्या टोमण्याला कंटाळून संपवलं आयुष्य। आमदार संदीप क्षीरसागर आणि प्रकाश सोळंके आझाद मैदानात सुरू असलेल्या ठिकाणी मनोज जरांगेंच्या भेटीला हजारोंच्या संख्येने मराठा बांधव देखील आझाद मैदानात दाखल। डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतरही युक्रेनवरील रशियाचे हल्ले थांबलेले नाहीत। युक्रेनवर रशियाचा प्रहार, मोठी युद्धनौका उडवली। 21 ऑगस्ट पासून तांत्रिक बिघाडामुळे अमरावती मुंबई विमानसेवा ठप्प। प्रवाशांचे नियोजन कोलमडले। 1 ते 15 सप्टेंबर दरम्यान सेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता। भारताने केलेल्या उच्च शक्तीच्या लेझरवर आधारित DEW शस्त्राची चीनकडून दखल। अभेद्य हवाई सुरक्षा कवचासह भारत एलिट क्लबमध्ये। पुणे कोलाड महामार्गावर चाचिवली येथे 2 एसटी बसची समोरासमोर धडक। 15 प्रवासी जखमी। नाशिकचे मराठा बांधव मुंबईला जाण्यासाठी रवाना। सत्ताधारी आमदार सरोज अहिरे यांचा पाठिंबा। मराठा आरक्षणासाठी नाशिककरांचा मुंबईकडे भव्य मोर्चा। अमेरिकेच्या वाढत्या टॅरिफचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपल्या मेक इन इंडिया उपक्रमाला चालना देत जपान, चीन आणि रशियाच्या नेत्यांना भेटण्यासाठी परदेश दौऱ्यावर रवाना। गोरक्षकांच्या बाबत बेताल वक्तव्य करणारे आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार इद्रिस नायकवडी यांच्या विरोधात सांगलीत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानाकडून निदर्शने। नांदेडच्या दिलीप ठाकूर यांचा अनोखा छंद। 36 वर्षांपासून बाप्पांच्या 500 मूर्तींचा करताय संग्रह। दगडापासून ते सोन्याच्या दागिन्यांमधील मूर्ती केल्या संकलित। जम्मूमध्ये 24 तासात 296 मिलीमीटर पावसाच्या नोंदीसह 115 वर्षांचा पावसाचा विक्रम मोडला। परभणीत प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून 10 वर्षीय बालकाचा मृत्यू। नागरिकांमध्ये संताप। ठेकेदाराविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। डायमंड लीग फायनलमध्ये नीरज चोप्राची सुवर्ण पदकाला हुलकावणी। उपविजेते पदावर मानावे लागणार समाधान। आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर साधला निशाणा।